2023च्या डिसेंबरला चित्रीकरणाला सुरुवात झालेल्या खाशाबा या सिनेमाला प्रदर्शनासाठी एवढे दिवस का लागत असावेत आणि का कोणी या सिनेमाबद्दल कुठेच काही चर्चा करत नाही आहे? या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण कलाकार असणार हे आणि असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात नक्कीच असतील. तर त्याच काही प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर नागराज मंजुळे यांनी 3 वर्षाआधी खाशाबा नावाने एक सिनेमा अनाऊन्स केला होता, ज्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. कारण फॅन्ड्री आणि सैराटनंतर खाशाबा हा नागराज मंजुळे यांचा तिसरा मराठी दिग्दर्शकीय सिनेमा असणार होता. आता मध्यंतरी या सिनेमाचं चित्रीकरण चालूही झालं होतं, पण मधातच ते बंद करावं लागलं आणि नंतर नोव्हेंबर 2024मध्ये खाशाबा हा सिनेमा वादात असल्याच्या बातम्या येत होत्या. आता तो वाद काय होता तर नागराज मंजुळे यांनी ज्यांच्या जीवनावर सिनेमा बनवायचं ठरवलं होतं त्याच खाशाबा जाधव यांच्यावर लेखक संजय दुधाणे यांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव या नावाने एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, ज्या पुस्तकाचे हक्क 2001 पासून लेखक संजय दुधाणे यांच्याकडेच असल्याचं बोललं जात होतं. त्याचसोबत दुधाणे यांनी असंही सांगितलं होतं की भारतीय कॉपीराईट कायद्याचे प्रमाणपत्रसुद्धा त्यांच्याकडेच आहेत. मात्र नागराज मंजुळे यांनी दुधाणे यांच्याकडचे कॉपीराईटचे हक्क न मिळू शकल्याने आणि सिनेमाच्या कामाला सुरुवात केल्याने दुधाणे यांनी नागराज मंजुळे त्यांचं प्रोडक्शन हाऊस आटपट प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओज यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. त्यामुळे मध्ये लोकांना असंही वाटत होतं की जे चित्रीकरण थांबवलं गेलं होतं ते याच वादामुळे थांबवलं असावं. मात्र पुढे असंही बोललं जात होतं की वातावरणाच्या बदलामुळे ते चित्रीकरण थांबवलं गेलं होतं आणि त्यानंतर 2025मध्ये पुन्हा या सिनेमाच्या उर्वरित चित्रीकरणाला सुरुवात करून सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलंय अशी ही माहिती मिळत होती. आता या सिनेमाबद्दल कोणीच कुठे का बोलत नसावं, तर कदाचित त्याचं कारण हेही असू शकतं की या सिनेमावर लीगल गोष्टींची प्रोसिजर चालू आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दल कोणालाच स्पष्टपणे बोलता येत नसावं. म्हणूनच सध्या या सिनेमाला घेऊन सगळेच शांत आहेत. आता तो जो वाद होता तो मिटला आहे की नाही याबद्दल स्पष्ट माहिती अजून तरी दिग्दर्शक नागराज मंजुळे किंवा लेखक संजय दुधाणे यांच्याकडून देण्यात आलेली नाही आहे. आणि जर तो वाद मिटला असेल तर कदाचित या येत्या 1 ते 2 महिन्यात या सिनेमाच्या डेटची अनाऊन्समेंटही होऊ शकेल. कारण आत्ताच नागराज मंजुळेंचा हिंदीतील एक प्रोजेक्ट मटका किंग हा रिलीज झाला आहे आणि यानंतर आता कदाचित नागराज मंजुळे हे खाशाबाबद्दल विचार करू शकतील. आणि आता या सिनेमाबद्दलचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे या सिनेमात खाशाबा जाधव यांच्या भूमिकेत कोण असेल. तर जसं की नागराज मंजुळेंची एक स्पेशालिटी आहे की ते त्यांच्या सिनेमात दरवेळी एक नवीन चेहरा घेत असतात, तर कदाचित तसाच एक नवीन चेहरा आपल्याला याही सिनेमात बघायला मिळू शकेल. आणि या गोष्टीची शक्यता वाढण्याचं एक खास कारण म्हणजेच नागराज मंजुळे यांच्याकडूनच या सिनेमाच्या चित्रीकरणाआधी एक खास ऑडिशन संदर्भातील एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यात त्यांनी खास करून कलाकारांना कुस्ती येणे आवश्यक असा उल्लेख केला होता. त्यामुळेच कदाचित असं वाटतंय की यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांच्या सिनेमातून एक नवीन चेहरा पाहायला मिळू शकेल. बाकी खाशाबा या सिनेमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय